श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर आता ना मी मस्त असा गॅस ऑन करून घेतला आहे. आता त्याच्यावर कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 माप तेल टाकलं. तुम्हाला काही दिसलं नाही, पण आता त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकून घेतलं मी आणि आता मिरची टाकत आहे ताईंनो. आणि मिरची मस्त अशी परतून घेते आणि त्याच्यात मस्त एक आलू टाकला आहे बारीक कापून. त्याला आपण असं लालसर होईपर्यंत परतून घेऊ आणि मस्त असा परतून घेतला त्या आलूला. आणि बघा मस्त सोनेरी झाला आहे आपला आलू. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्ध शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि कूट टाकले की त्याला पण मस्त असं परतून घ्यायचं. असं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकू, कारण मी मिरची टाकली आहे त्याच्यात. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकू आणि मस्त असं आपण भाजून घेऊ. त्याला फिरवून घेऊ पळीने आणि त्याच्यात साबुदाणा टाकून मस्त असं परतून घेतलं आहे. रायला सुईला शेंगदाण्याचा कूट पण टाकून दिला आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं मस्त असं. आणि आता असं चांगलं फिरवून घेऊन मस्त त्याला 5 मिनटं वाफवून घेऊ. आणि त्याला 5 मिनटं मस्त कमी गॅसवर वाफवून घेतलं आणि झाला आपला साबुदाणा तयार. तर आता मस्त देवाला नैवेद्य लावून दाखवून देऊ. तर शाहूने नैवेद्य लावला आणि तिला जायचं आहे शाळेत. तर श्री स्वामी समर्थ.